हॅलो नमस्कार. माझ्या थर्ड यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर बेसिकली आत्ता आम्ही चाललेलो आहोत कोकणात आणि एकदम इन्स्टंट रँडम प्लॅन झालेला आहे की कोकणात जायचं आहे. त्याच्यामुळे मी, माझे जीजू आणि ताई आणि माझ्या दोन्ही भाच्या, तर आम्ही चाललेलो आहोत कोकणात आणि फक्त 2 दिवसाचीच ट्रिप असणार आहे. पण आम्ही काय एन्जॉय करतो, कधी पोचतो आणि अजून बरंच काही ह्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आणि कोकण तुम्हाला माहिती आहे भाई, जन्नत आहे. आणि कोकणात गेल्यानंतरची मजा ही खूप वेगळी आहे. आणि तिथे ते आंबे, जांभळं, करवंद हे पण सगळं आपण ह्याची पण मजा घेणार आहोत. तर तुम्ही हा व्लॉग मिस करू नका. हा व्लॉग टिल एंडपर्यंत बघा. चला तर निघूयात आता. बाय बाय. ही आहे आणि हे दोघं आणि यांचं सामान आणि मी आहे. असेच आम्ही एवढेच 1 2 3 4 5 जण फक्त चाललेलो आहोत कोकणात. दे आवाज दे परू डॅडाला. परू डॅडाला आवाज दे. डॅडाला आवाज दे. डॅडाला आवाज दे. तू आवाज दे. आवाज दे. आवाज दे. ही बघ, ही काय मेंटल घेऊन आली. दाखव काय. चॉकलेट. तुला एक आणि हिला एक. बघू काय आणलं परू. डॅडाला बोलव. डॅडा ये बोलिये. परू. तो गाईज जेवण वगैरे करून सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही परत निघतोय. आणि इतकं गरम होतंय हे बघा भाई. जेवताना पण असा घाम गळत होता. बहुत एक्स्ट्रीम गरम हो रहा है. आणि माझ्याकडे बघते की मी कोणाशी बोलते म्हणून ब्लॉगमध्ये, सॉरी व्हिडिओमध्ये. बरू काय झालं. काय झालं. चला तर आता आपण निघूया. आता आम्ही थांबलेलो आहे CNG भरण्यासाठी आणि इकडे ऑलमोस्ट सगळ्या CNGवर लाईट गेलेली आहे. आणि आम्ही खूप जुगाड करून फायनली 4 गाड्यांसाठी भांडाभांड करून जीजूंनी इथे आम्ही गाडी लावलेली आहे. आणि आता आमचा CNG भरला जायला आणि आम्ही इथून चटकू. काय मग परू, कसं वाटतंय. नॉट इंटरेस्टेड. कडे बोर्ड लावला लाईट गेली असं, तरी त्या बिचाऱ्याने उठून आमच्यासाठी 4 गाड्यांसाठी आम्ही भांडवाण केली. आणि मग त्याने फायनली आता चालू केलं CNG. काय करतीये. काय करतीये तू. पॉपकॉर्न खाते. नुसते पॉपकॉर्न आवडतात ना. पॉपकॉर्न. येडी येडी गुडू. आम्ही कुठल्या तरी रस्त्यात आलोय पण इथे करवंद आहेत भाई. आणि 1 वे रोड आहे. स्टील आम्ही अडकलो इथे. गाड्या पास व्हायला ऑप्शनच नाही. बघा तुम्ही ते बघू शकताय. लोक लिटरली झाडा झुडपांमध्ये गाड्या लावतायत. झाडं तोडतायत. तोडली जातात झाडं. आता आम्ही कधी पोचू घरी काय माहिती. आम्ही ऍक्च्युली जाणार होतो दुसऱ्या रोडनी, पण तिथे हायवेने जाणार होतो पण तिथे टँकर पलटी झालाय. तर येणाऱ्या गाड्या पण इथून सोडतात आणि जाणाऱ्या पण. त्याच्यामुळे इथे 1 वे रोड असल्याने ट्रॅफिक खूप जाम झाली. काय गौरी बरोबर ना. करवंद दिसली का तुला. दिसली बोलतो. चला. आईच काय भारी दिसते. बघा 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 तुम्ही बघा. हे ऍक्च्युली कोकणाची मजाच वेगळी आहे. बघण्यात, दिसण्यात, असण्यात. हे अशी कौलारू घर टिपिकल एकदम. हे नैसर्गिक हवा आणि ही वाईबच आहे. भारी वाईब आहे कोकणाची, काही म्हणा तुम्ही.
असे मूर्ख मुलं असतात पण इग्नोर. गाईज फायनली आता आम्ही माणगावला म्हणजे माणगावपर्यंत पोचलेलो आहे आम्ही. आणि आता थोडाच एक तासात आम्ही वडवलीला पोहोचू, म्हणजे घरी पोहोचू. सांगायचा उद्देश माझा असा आहे की आम्ही घरी पोहोचू. आणि तसं बघायला गेलं तर आम्ही खूप लवकर कव्हर केलेलं आहे. कुठे आहे तुम्ही? कुठे थांबू? फायनली गाईज आम्ही आता इथे पोहोचलेलो आहेत आफ्टर सो लॉंग स्ट्रगल. कारण ज्या रस्त्याने आम्ही येणार होतो तो रस्ता बंद होता आणि मी खूप फिरून आलेलो आहे. पण आम्ही पोहोचलेलो आहेत फायनली. आणि आता फ्रेश वगैरे झालेलो आहे. आणि आता मी परूला झोपवते आहे. आणि मग आपण भेटूया थोड्या वेळात जेवून. चला लेट्स गो. इथे तुम्ही बघू शकता इथे भांडणं चालू आहेत. म्हणजे ते डिस्कशन्स करत होते पण मग आता इथे भांडणं होत आहेत, त्यांचे वादिवाद होत आहेत. पण ठीक आहे, त्यांचा गावचा प्रश्न आहे तो ते नील करतायत, त्याच्यामुळे ते डिस्कशन्स चालू आहेत त्यांचे सगळ्यांचे. आणि इथे तुम्ही पताके हे बघू शकतात सगळे. म्हणजे उद्या त्यांची जयंती आहे म्हणून त्यांनी इथे सगळे सजवलेले पताके आहेत. तर त्यांचे डिस्कशन्स चालले आहेत पण ते मोठमोठ्याने होत आहेत खूप. फायनली आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. मी आहे, नन्नी आहे आणि ही आहे चिव. तर आता आम्ही बसलो आहे. आम्ही सुक्कं चिकन, चिकनचा रस्सा, भाकरी आणि कांदा असं आम्ही आता जेवतो आहे. आणि खूप यम झालेलं आहे चिकन. सांग कसं झालंय? एक नंबर, भारी झालंय ना? आता तू पण दे रिव्ह्यू. एक नंबर झाले, मस्त झाले गाईस. तुम्ही पण या आमच्या एक. खोटं बोलते, जेवली सुद्धा घात नाहीये आणि काय बघा इथे बार्गेनिंग चालू आहे. बेसबॉल काय त्यांचं सगळं तो 400 रुपयाचे चिकन आणलं ना. चिकन पण राल पण बोल बेसबॉल. मला पाणी लागलं ते नाही घेतलं. तू बोल म्हणजे पाणी फेकू नको. पहिले बोल पहिले. तिथे नको वाचे. अगं नाही वाचे ह्याच्या बाहेर काही नाही. गजब बेइज्जती है. बोल त्याचं काय बोलतेस ते. बोल काय बोलते. नाही 150 रुपये द्या. नाही तुम्ही कोणता बुद्धांची मूर्ती वाटते बघा लांबून. चला चला बुद्धांची मूर्ती. ते गोळावाला आलाय. कौन सा फ्लेवर डालूं बनाया उन्होंने? रेड आहे, ऑरेंज आहे, पाइनएप्पल आहे. याच्यामध्ये तिघांमध्ये चांगलं लागेल. तिन्ही पण मिक्स आहे. पोरं गोळा झाली बघा. गोळावाला आलाय तर. आणि आता वेगळ्या आणि बायका पण गोळा झाला. गोळावाला आला तर गोला खाने के लिए. ए बरू तुला कुठला पाहिजे? हे पाहिजे ब्लॅक काला खट्टा. हा हमको भी देना काला खट्टा. पायनॅपल फ्लेवर आहे. यांनी सगळ्यांनी मिक्स फ्लेवर घेतलाय. सगळे गोळा खातात हे बघा इथे पण. तोंड बघा. इकडे इकडे बघ. हे जरा परूचं जरा तोंड बघा. परू
ही बघ आणि एक अजून इकडे बघ. हे आहे दुपारचं जेवण. मिक्स भाजी, डाळ, मिक्स भाजी, भात, चपाती आणि पापड, लोणचं. आता आम्ही सगळे जेवायला बसलोयत. आम्ही सगळे जेवतो आणि इथे वेगळं नॉनव्हेज आहे. जो बोलला तर त्याच्या पण धावत पाठीमाग घरात जर मी पाहिजे असली तर तू करशील. का तू नाहीतर मी फटकन उराला तू सगळं दिसलं तू पण असशील, ती पण आहे. रोगी आहे आपल्याला काय ताकद नाही, आपल्या हात पाय कापतात मारू सगळं. नको पण बोल मारू नको. काय नको. हा नाही. तिला सांग, तिला बोल नीट बोल. भांडण नाही करायचं. ए काय बोलते बघ, काय बोलते, काय पाहिजे सांग. हा? मारायचं बिंदा. जोरात बोल. हो हॅलो एव्हरीवन. आता आम्ही रेडी झालेलो आहेत आणि आम्ही झोपलो होतो. त्यांची पूजा वगैरे झाली, सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग आम्ही थोडासा आराम केला आणि आता आम्ही चाललेलो आहोत मावशींच्या घरी. आता इथून ते किती लांब आहे मला माहिती नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवते तिथे पोचल्यानंतर. चला बाबू, अय्या त्याला झोप आली. फुल हनुमान दिसतोय गाईस. इकडे बघ व्हिडिओ मध्ये, इकडे बघ ना. कमलाने Look this view. स्काय बघा भारी दिसतं. कोकणातली खरी मजा ही बाईकवर फिरण्यात ना की गाडीवर. कारण गाडीत जो एक्सपिरियन्स नाही येत ना भाई, तो गाडीवर येतो. एवढं भारी वाटतंय इथे सगळं बाईक. फुल डोंगर, एकदम आईस आईस रस्ते अँड ऑल एव्हरीथिंग इज लाईक जन्नत. बघा आम्ही बघायला आलेलो ती बाबू. उर्वी बघा तिला कशी करते. उर्वा लहान बेबी आहे ते. हिला ही झाली जेव्हा हिला मम्मी मामा ही कोण आहे ग, ही कुठं आली. कसं आहे उर्वा? ये बेटा ये कशी आहेस. बोल दीदी आहे. उर्वी किती खुश होते बघून बाबूला. दीदी आहे तुझी. इकडे बघ. ॲक्च्युली तुम्हाला जे मी बोलली की आम्ही मावशीकडे चाललोय, तर आम्ही इथे आलेलो आहे आणि इथे दोन्ही मावशीच बाजूबाजूला राहतात जिजूंच्या. हे आहे एका मावशीचं घर आणि हे आहे दुसऱ्या मावशीचं घर इकडून आत गेल्यावर. आणि मावशीच्या सुनेला म्हणजे मावशीच्या मुलाला तर 2 ट्विन्स मुली झाल्यात आणि त्या खूप असं खूप बेबी छोट्या छोट्या आहेत. तर त्यांनाच बघायला आलो होतो आम्ही आणि त्यांना पण भेटलो आणि आता इथे बसलो आहे थोडा वेळ. तर एकदम असं टिपिकल म्हणतात ना, टिपिकल कौलारूचं घर आहे. इथे गाडी लावली आहे बघा तुम्ही. ही वाईब फक्त असलं भारी वाटत असेल इथे बसायचं, चिल करायचं. इथे हे आंब्याचं झाड आहे बघा. फक्त त्या कैऱ्या बघा तुम्ही, दिसतात कसल्या कैऱ्या लागल्यात गाईस. कोकणाची ह्या वेळेची खरी मजा हीच आहे की खूप इझिली आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात. म्हणजे की आंब्याची आपल्याला मुंबईकडच्या लोकांना खूप मोठी गोष्ट वाटते की सीझनल आंबे खायला मिळतात. आणि इथे जेव्हा हे आंबे असे लटकतात ते इकडच्या लोकांना असं वाटतं की ठीक आहे आंबे आहेत, थोडेसे काढतात तसेच काहीतरी सडून जातात, पडतात आणि एकदम असं नॉर्मल. पण आपल्यासारख्यांना आता मी जेव्हा आता रस्त्यातनं येत होती तेव्हा मला किती वेळ असं वाटलं की आंबेत 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 आणि म्हणजे वेगळंच वाटतं ते आपल्याला बघताना. फणसं पण अशी पूर्ण गर लागलेला खाली होता आणि आंब्यांचा पण सेम आहे आणि जांभूळसुद्धा. करवंद, जांभूळ मी तुम्हाला बोलली होती ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच की करवंद, जांभूळ या सगळ्या गोष्टींची आपण मजा घेणारच. इथे मी तुम्हाला ही आंब्याचं झाड तर दाखवलंच, पण इथे समोरच माझ्या कसलं झाड आहे हे, करवंद आहे की जांभूळ आहेत? हे बघा हे जांभळाचं झाड. माय गॉड, ती जांभळं बघा तुम्ही फक्त. पूर्ण गर लागला त्या जांभळांना. ही असते खरी कोकणाची मजा. हे आपल्या अशा मुंबईत भेटणार आहे का खरंच बघायला?
एवढं इझिली मी विदिन अ वॉक. हे बघा, बापरे इथे सगळं पडलेलं आहे. आणि बापरे, मी जसं बोलली ना तुम्हाला, ही मजा फक्त मुंबईकडच्या लोकांनाच समजेल की हे न दिसणारं गोष्टी जेव्हा अशा दिसतात ना इझिली, तेव्हा काय फील होत असेल ते. आणि आंब्यांचं पण मी तुम्हाला सेमच सांगेल आणि जांभळांचं पण. आणि अजून बघूयात आपण काय काय भेटतंय बघायला. ही उर्वी तर पूर्ण गावाला आली तर गावचीच होते. बघितलं, असं वाटतं का ही मुंबईला राहते. कशी फिरते विदाऊट चप्पल नाही पायात, काय नाही, वेडी ना. ते पोरं वाजवत आहेत बँड. आता मी कॅमेरा चालू केला तर ते लाजले बघून. बघा बघा, जांभळं तोडून आणलेली आहेत अशा प्रकारे. बघू, बापरे आई बघा, ही जांभूळ बघा फक्त किती मस्त आहे. आणि ॲक्च्युली ह्या झाडावरनं तोडलेलं आहे ते. तुम्ही इथे बघा, मी तुम्हाला मगाशीच बोलली की म्हटलं जांभळाचं झाड आहे, त्याला खूप जांभळं आलेली आहेत आणि ते खाली पण पडलेली आहेत ऑलमोस्ट. दिसत आहे तुम्हाला. ह्याच्यामधूनच आपण हे पण एक घेतलेलं आहे. मला नाश्ता दिलेला आहे, कोरा चहा आणि चकल्या, बिस्किट, भाकरवडी. आणि ते सगळे बसलेले तिथे स्टार्ट पण झालेले खायला. आणि ही ब्लॅक गावची ब्लॅक कॉफी. ब्लॅक टी. कॉफी? ब्लॅक टी. इट्स कॉल्ड ब्लॅक टी. ब्लॅक टी विथ गवती चहा. आलं, जिंजर. ह्या पूर्ण तांबे परिवार मध्ये सगळ्यात फनी आहे जिजूंची ताई. ते आलेले आहेत सगळं. सगळं पाहुणचार वगैरे वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता आम्ही इथून निघतोय आणि आता आम्ही जातोय बॅक टू वडवली, म्हणजे जिजूंच्या गावी. हे गाव आणि ते गाव खूप अंतर आहे. तर आता आम्ही जातोय घरी आणि भेटूयात तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन. उर्वी काय म्हणते? हो म्हण नाही. भेटूया आपण, बोला लवकर भेटूया. गाईज फायनली मग अशा आम्ही आलो, फ्रेश झालो आणि नंतर कॅपॅसिटीच नव्हती. त्याच्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला, चहा पिला आणि मग त्याच्यानंतर आत्ता जस्ट जेवण झालेलं आहे. इथे मी राऊंड मारत होती तर म्हटलं की आपण सांगू देऊया ॲटलिस्ट की मगाशी मी आली होती, मगाशी आम्ही आलो असं. तर येस, आता मस्त पोटभरून जेवण झालं आणि मग बस हिने फक्त व्लॉगमध्ये माझ्या हेच करावं असंच करा. आणि सगळ्या गोष्टी झाल्यात ऑलमोस्ट. आता आम्ही डायरेक्ट झोपू आणि उद्या जायचं आहे परत ठाण्याला. तर आता आम्ही भेटू तुम्हाला डायरेक्ट उद्या. बाय, गुड नाईट एव्हरीवन, गुड आफ्टरनून. सो काल आम्ही खूप लेट झाला होता, जसं तुम्हाला मी बोलली. आणि आम्ही झोपलो आणि सकाळी उठून फ्रेशअप झालेलो आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे यांच्याकडे. यांच्या गावात एक प्रथा असते की स्मशानभूमीत जाऊन जयंतीच्या दुसऱ्या दिवशी जे म्हणजे ज्यांची डेथ झालेली असते तिकडे जाऊन हे लोक पूजा वगैरे करतात आणि हार वगैरे घालतात. तर आता मी आणि ऋतिक आम्ही दोघं चाललो आहे आणि अजून शिव पण येते. तर आम्ही चाललो आहे. आता तुम्हाला दाखवते एक्झॅक्ट ते काय असतं म्हणून. हा तर मला बोला नुसतं जायचं तिकडे स्मशानभूमीत, ते लोक पूजा करतात. त्यांच्या घरातली फॅमिलीचं असं काही झालेलं असते देत तर तिकडे. आणि मोस्टली आपल्याकडे कसं मुंबईला की लोकांना अग्नी देतात, म्हणजे जे मरतात ते. पण इथे कसं असतं की लाईक लोकांना मातीत पुरतात. त्याच्यामुळे मग हे असतं, प्रत्येकाची प्रथा असते ती प्रत्येकाची वेगवेगळी. तर आता ह्या गावात असं काहीतरी आहे. तर आपण जाऊयात आणि बघूयात की ॲक्च्युली ते काय करतायत म्हणून. चला लेट्स गो. ए चल ना चिऊ. आता आपण निघालोय आपण बघूयात, ते खालीच आहे विदिन 5 मिनिटावर आणि तिथे जवळच नदी पण आहे. आता बघूयात आपण कसं होतंय. पण खूप ऊन लागतंय, एक्स्ट्रीम ऊन लागतंय, एक्स्ट्रीम. हे बघा, हे असं काहीतरी आहे व्ह्यू. किती 5 डिग्री? 35 डिग्री आहे इथे. इथे बघा बघा, तुम्हाला मी बोलली तसे लोक चाललेले आहेत.
आईचे बाबांचं कुठं आहे? करण्यासाठी आज इथे मित्रमंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक, समाजातील मान्यवर लोक उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल मी प्रथम वडवली बौद्धजन सेवा संघ आणि तांबे आणि जाधव कुटुंब यांच्याकडून त्यांचं आभार मानतो. बघू शकता हे जिजूंच्या पप्पांची स्मारक आहे हा इथे बांधलेला. आणि ते प्रत्येकांचं जे बुद्धवासी आहेत म्हणजे बौद्ध समाजातनं जे बिलॉंग करतात मोस्टली सगळे हे इथे स्मारक आहेत त्यांचे. आणि इथे ती पूजा चालू आहे त्यांची कसली तरी. मी तुम्हाला जसं बोलली तसं त्यांनी नवीन असं ते स्मारक उभं केलेलं आहे त्यांच्यासाठी ही पूजा चालली आहे. झालंय तिकडे आता सगळं पूजापाठ आणि आता आम्ही निघतोय परत घरी जायला. इतकं ऊन लागतं बापरे, खूप गरम तर एवढं गरम होत होतं बाई. चला झालं एकदाचं. तुम्ही बघितलं असेल कसं काय पाठपूजा केली त्यांनी ती. चला बाय. परू बघा परू एक शूज घालून पुढे चालले. एक पाय दुसरा पाय दाखव, दुसरा पाय. सो गाईज फायनली कोकण ट्रिप इज ओव्हर नाव आणि आता आम्ही चाललेलो आहे बॅक टू ठाणे. सो 2 दिवस खूप अमेझिंग होते, खूप चांगले होते. फक्त यांची जी बुद्ध पौर्णिमा होती ती इव्हिनिंगचा प्रोग्राम मला नाही शूट करता आला कारण तिथे खूप जास्त क्राऊड होता आणि नाही पॉसिबल झालं. पण बाकी ओव्हरऑल जे शूट झालेलं आहे ते मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. तर आता आपण निघूयात आणि भेटूयात तुम्हाला थोड्या वेळात. बाय बाय. काय नन्नी आता आम्ही चाललोय. कसं वाटलं तुला? तुम्ही आला तर तुम्ही लगेच जाताय यार. पण ठीक आहे आता जावं तर लागणार आहे आम्हाला. ओके नेक्स्ट टाइम भेटू आपण. येस बाय बाय. पकड तिला. लवकर पटकन आतमध्ये ते बघ आम्ही पण ब्लॉग मध्ये येणार आहे. महेश साई कुठे साईल ए ताई कुठे साईल आईला पाहिजे रुपया रुपया बाबो. अरे तुझ्या बाय करा सगळ्यांना. बाय. आणि मानगावला थांबलोय आम्ही. मानगावला इथे मच्छी खूप चांगली मिळते, सुकी मच्छी. आणि मी केक खाते. छान आहे पण ताई आता गेली मच्छी घ्यायला. हे बघा ही सुकी मच्छी इथे सगळी खूप चांगली आहे. जिजूंना आपण पेस्ट्री देऊयात. ठीक आहे मी थोडी पेस्ट्री खातोय. बस खाली बस. अहो जिजू पडेल. हे बघा बस खाली. आधी माझ्या पोपटला देतो. बघा बघा कशी दाखव ना तोंड. दाखव तोंड. कशी रडते तू. अशी रडते. बघू अजून इकडे बघा. अजून आता आम्ही थांबलेलो आहेत चहा पिण्यासाठी आणि खूप ट्रॅव्हलिंग करून जाम होतं भाई. है ना उर्वी? तुला काय काय वाचायचं? काय लिहिलंय मेन्यू कार्ड मध्ये? मेन्यू कार्ड मध्ये काय काय लिहिलंय बघा. आता वाचेल. काय लिहिलंय? वाचताच येत नाही तर कुठूनच ती वाचेल. तर चला आता आपण मागवलेली आहे कॉफी आणि चहा. तर भेटूयात तुम्हाला कॉफी चहा पिऊन. काय अच्छा हिची टंग पण बघून घ्या किती छान आहे ना. रेड
तर गाईस तुम्हाला जसं मी बोलली की आम्ही थांबलो होतो चहा पिण्यासाठी, पण इतका लेट झाला होता, मग आम्ही विचार केला की जेवणच घेऊयात, कारण आम्हाला घरी पोहोचेपर्यंत ॲटलिस्ट 12 तरी वाजतील आणि आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 10. तर म्हणून म्हटलं जेवण करूयात. मग आम्ही आता जेवलो आणि आता इथून निघू. तर भेटूया आपण डायरेक्ट ठाण्याला पोहोचू. बाय. हाईवे पे था वो साइड के इंसान भी बोला भी वो एक गैरेज में फोन किया बोला आता हूँ उसको बोला लिटरली 12 वाजता बंद पडलेली आणि आता स्टील 2 वाजता आहेत. आम्ही 2 तास इथेच होत पनवेलमध्ये. आम्ही ठाण्याला कधी पोचू, म्हणजे इथून ऑलमोस्ट 1 तास अजून लागणार आहे. आणि आम्ही गाडी चालू केली एवढं सगळं करून, पण स्टील परत गाडी बंद पडते. आता त्यांनी परत हे बघा काढलं आहे सगळं आणि बोरी लिटरली वैतागून गेला आणि सोबत आम्ही पण. आणि मच्छर तर काही वेगळाच त्रास देत आहेत. तर हॅलो एव्हरीवन, काल आम्हाला ऑलमोस्ट येता येता घरी 3 वाजले होते. आणि म्हणतात ना आपण एखादी जर्नी करतो, त्या जर्नी काही एवढी इझी पण नसते आणि काही ना काहीतरी गोष्टी येतातच, म्हणजे अडथळे येतच राहतात. तसं आम्हाला काल एक तो भयानक इन्सिडेंट होता आमच्यासोबतचा आणि ऑलमोस्ट आम्हाला पनवेलमध्येच 2 वाजलेले तेवढ्या त्या गाडीचं काम करत करत. आणि तो अचानक टायर पंक्चर होऊन गेला. मग आमच्याकडे ऑप्शन नव्हते, तर आम्ही खूप गोष्टी म्हणजे शोधाशोध केल्यानंतर फायनली तिथे आम्हाला एक गॅरेजवाला भेटला आणि मग तिथेच आमचे ऑलमोस्ट 2 तास गेले. आम्ही 12ला पोचणार होतो घरी, पण आम्ही पोचलेलो आहोत 3ला. आणि काल फुल कॅपॅसिटी डाऊन झालेली, त्याच्यामुळे मी हा ब्लॉग तिथे एंड नाही करू शकली. पण येस, आज हा मी ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला कंटिन्यू राहा. बाय बाय.